तर नमस्कार मित्रांनो, आज आपण 3 शिड्या उभा केलेल्या आहेत. चौथी राहिलेली आहे अजून एक. जुनीच आहेत बरं का, पण काय कुठून मिळेल तिथून आणले आहेत, काय कुच्चीवरून आणले आहेत, काय खर्डीवरून आणले आहेत. आणि मग असं जॉकंबरनं असं खड्डं पाडायला म्हणलं, पारणं डबरी पाडण्यापेक्षा असं जॉकंबरनं केलं का लगेच फास्ट काम उरकते. आणि त्याला काय सिमेंट वगैरे काय लई लागत नाही, माल लागत नाही, कारण का ॲक्युरेट फेसच बसते ती. त्यामुळं बाकीचा खर्च वाळूचा, खडीचा, सिमेंटचा किंवा खड्डं पाडायचा काहीच खर्च होत नाही. हे असं म्हणजे हे जॉकंबरनं असं खड्डं पाडलं तर. आणि बघा असं बघू शकता बघा, सहज इझीच फेस ॲक्युरेटच बसते. त्यात ह्यात काय वरनं सिमेंटचं पाणी जरी थोडं थोडं वतलं तर थोडा माल वाचला तरी पण हे अगदी फिट होऊन जाते. काय 5 फुटी येते, काय 6 फुटी येते, काय 9 जाळ्या येत्या, काय 10 जाळ्या येत्या. मग आता काय कामकाज तर केलेलं आहे चालू. त्यामुळं म्हणलं आता मालाला काय आपल्या अजून टायमिंग आहे बरं का, तोपर्यंत म्हणलं जरा थोडं वाढलं पाहिजे ना. खर्च भयानकच होतोय बरं का, पण बेदाणे शेड 4 वन टाईम करायची म्हणल्यावर जरा थोडं अवघडच आहे खर्च. कारण का म्हणजे बजेटच्या बाहेरच जाते, कारण का मजुरी बिजुरी भरपूर जाते. आणि त्याचं कुठं तर थोडंफार काहीतरी असतं इकडे तिकडे त्याचे गडमुळे. आता ह्याला कागद आला, तारा आल्या, जाळ्या आल्या, शेंडलेट आलं, वरनं एक पाईप आली, अशा बऱ्याच किरकोळ पारकोळ गोष्टी करायला लागतात.